अशी वेळी बहिणीची माळी होती आणि मेंढरात होतो मी आणि मेंढर होती मेचक्याला देवाच्या पाठीमागच. आणि कुशापाला म्हणलं मी जरा जाय जा म्हणला ही 300 रुपये घे आणि खर्चाला आणि बरोबर त्या दिवशी येळण बकऱ्याची बाबळच फुरू होईना किती पाडलं पालाच फुरू होईना. अरे म्हटलं जा की. आणि म्हणलं कसं जाऊ हे उपाय ठेवून जाऊ. आणि मग काय करतो माझा बस हिचा अंधार पडला बोंबल आज म्हणलं संध्याकाळी 7 वाजले आणि ते सपला. मग तिथनं मेचक्याचं हमीदवाडला यायचं चालत हमीदवाडापासून चालत आलो 8-9 वाजले. तिथनं आदमापूरला वडा बघून गेलो देवाच्या पाया पडायचं जायचं पाया पडलो आणि गेलो की मुदूर तिथे तिथनं भोगावतीला जायचं तिथनं चालत जाईल. ते भोगावतीला जाताना तिथले म्हणली आता एक सुद्धा गाडी शिल्लक नाही 9 वाजून गेले तुम्ही आता काय जासा मला 10 वाजायला बसलो. ते दत्ता जवळ आहे तिथं आपलं बसलो. ते कृष्णागवडी होता शेजारला बोलत बसलो. तो इकडे दार होते तिथं तरी बाबा करून 2 माणसं आली देवाला पाया पडले. म्हणलं कुठल्या वाजं असा जाय आम्हाला भंडारा लावा लावलो बाबा. म्हणलं कुठं चालायचा भोगावतीला काय तरी काय. आणि मग मला न्यायचं काय म्हणलं भोगावतीला बस की म्हणली देवा. आम्ही भोगावतीला चाललो बसलो तारखाच. तिथनं म्हणली भोगावतीला चालाय. मी म्हणलं राशिवड्याला चाललोय आमची बहीण आहे बाहेर. आणि मग आम्ही तिकडे चाललोय. तिने मला राशिवड्यात नेऊन सोडलं. देवाचं काम आहे देवाचं काम आपलं नाही. तर असं देव हाक मारेल तिथे येते. मला रात्रीचे बकरे राखण्यास सांगितले होते. हा आता आलं देणार काय म्हणणार मेंढकं सगळी मामा तू माणूस पारायला उठत नाही का रे उठत नाहीस. उठतोय की पारा कर की का फुकट आलायस. मामा मी करतोय पण हे मला उठवत नाहीत. ते म्हणला अगा उठतोय आम्ही हे उठत होत नाही. काय रे म्हणला उठलोस तुला कितीदा उठवायचं उठतोस उठतो. मामा हे उठत नाही. मामा याला पहिलाच पारा द्या. मग तिला आता राहणे जो पहिलाच पारा करतो म्हणलं. मग किती 10 ते 12 2 तास 11 आणि 12 करतो म्हणून पहिलाच पारा दिला. आलं पहिल्या दिवशीच बसलो पुरा फिरलो आणि एका ठिकाणी असं काठी ठेवून बसलो तर गारठाले तर मेंढराने वाघार पाडली आणि गेली तुरीत. अरे बापरे गेली. मामा म्हणला अरे कोण आहे हाय की. अरे मेंढर कुठे आहेत. मेंढर बघतोय तू तुरीत. अरा दोघांनी मला बी निघाला तेनाने मी आणून घातली आणि वाघारा बांधलं. मग यार शिवा दिला आणि सकाळी मी शिवा दिला. उठून दुसऱ्याला बाबा बघ असं म्हटलं माझा झाला पारा. दुसऱ्या दिवशी म्हटला आज काल झालंय आज निश्चित निजाचं तुला ठोकणारच. आईला लावला घोडा फुकट आलाय पगार पडायला आलाय. दुसऱ्या दिवशी काय केलो बसायचंच नाही. फिरलो काठी घेऊन असा काठीला खोन लावून असं उभा राहिलो. त्या काठीला त्या कांदावून झोपलो. मेंढर गेली कुठून. म्हणला अरे रांडेचा कोण आहे हाय की. अरे मेंढर कुठं आहेत मेंढर तुरीत. आले मामानं आणि मी आणि गाठले. दुसऱ्या उठलो बाबा झालं माझा पारा. शिवा म्हणजे भरी मार. मग तर तिसऱ्या दिवशी म्हणला आज शेवटच आहे. एकदा टाकी झाली 2दा तिसऱ्यांदा आता तुला पिली नाही. गाठा माईना घोंगडं टाकलं अंगरात टाकलं उघडाच फिरालो लोंगड्या. अरे फिरलो आणि आता गाठा उघडाच आहे आणि असं काठी ठेवतो आणि असाच उभा राहिलो आणि झोपलो की उघडाच. अरे कोण आहे हाय की मेंढर कुठं आहेत मेंढर तुरीत. गोळा करून आणि होती घातली. म्हणला दुसऱ्या दिवशी म्हणला हे बघा ह्याच्या आईला घोडा लागून दे हे काय चांगला नाही. हे माझं घर पाण्यात बसवील मला मेंढर सगळी इकायला लावेल ह्याचा नाच सोडा. त्याला आजपर्यंत काय उठवू नका घातकी लावड्या जाय म्हणला. मी माझं घर पाण्यात बसविलो ह्याला सोडा. त्यापर्यंत मला तिने पाराच बंद केला. पारा बंद केला. अरे कोण आहे हाय की काय बोलला
कुठे आहेत मेंढर मेंढर तुम्ही बेरोडवाड्यात बकरे होते, मामाच्या बकऱ्यामध्ये चोर आले होते. मामा म्हणाले, अरे तुझे अडशीर भरलेली आहे, हा. बत्ती फोडू नकोस, हे राहिले. बरोबर आहे. त्यानं बत्ती फुटली. काय झालं पहिल्यापासून सांगा ते काय. रात्रीचं चोर आले बेरोडवाड्यात. बेरडवाडी बर. आणि तिने काय केलं, झेज घालवत आलं. अरे अरे रांडे जेव हे करून बत्ती फुटली. अरे बत्ती फुट नका तुम्हाला काय न्यायचंय न्या. मामा म्हणाले, हा तुमची अडशीर भरलेली आहे. अडीचशे भरलेली भरलेली आहे. आहे. हा. तिने बत्ती फुटली. बकरं आणलं ब्याचं दोन नेलं. हा. चौथ्या दिवशी त्यांचं मदत त्या डोंगरात मारून पडलं. त्यांच्या तिने कुणी मारलं हे त्याला माहिती. हा. कुणाचं कुणी मारलं त्या बेरडाने आम्हाला माहिती. बर. मध्येच पडली. बर. बाळूमामा म्हणाले एका वारकऱ्याला, अरे मला काय यायला जमत नाही तू जा. आला आला. पहिल्यापासून सांग. मामाला एक गडिंगल्याचा माळकरी होता. तो काय म्हणला, मामा आषाढी एकादशीला नव्हती, कार्तिक एकादश काय तर आहे. हा, कार्तिक एकादशी. त्या एकादशीला कुठली असेल दे, त्या एकादशीला मामा एक जागा शिल्लक मी तुझ्यासाठी राखल्या गाडीत, हा. आणि तर तुला मी पंढरपूरला नेतो. हा, हा, मामा काय म्हणला, अरे पंढरपूरला तू नेशील हा. तर माझ्या मेंढराच कोण नाही, आणि काय असं कर, मी माझा एक रुपये घे, चंद्रभागेत टाक, हा. आणि म्हणला आंघोळ करून पांडुरंगाचं दर्शन घे, हा. आणि बाहेर आल्या शिखराकडे बघ, हा. तिथं तुला कोण दिसतंय का. हा. बर म्हणला. त्याच्या काय देणार नाही. आपण रुपये घेतलं, आंघोळ केलं, रुपये टाकाय गेलं तर हाताचा वर आला. बर. ते रुपये त्याच्या हातात त्या बाईच्या गेला, हा, हा. आणि ती गप झाली. हा. मग ते ध्यानात आला की आईला मामा म्हणला, आणि काय केलं, देवाला पाळणं गेलं, हा. पाया पडलं, आणि सरलं मागं हाटल्यात गेलं, चहा प्यायला, आणि वर बघितलं शिखराकडे, हा. तर मामा तिथं पायात पायतान, खांद्यावर घोंगडं, हातात काठी, हा. टकोरला फेटा त्याला दिसला. अरे बायला म्हटला, मामा शिखराव आहे पांडुरंगाच्या. मग गावाकडे आलं, मामा बकऱ्यात बी होतच, हा. तिथं बी होतच. हा. म्हणला मामा हा तिथं बी इथं बी, अरे असंच आहे म्हणला, माझं पांडुरंग माझे मेंढर राखायचं, आणि मला कुठं सवड आहे शेरडा मेंढरात. अरे बापरे बाप. हे झालं. आता दुसरं काय. दिवाळीच्या आधी एकादशीला बाळूमामा पंढरपूरला गेले. हा हा, होते. मामांच्या बकऱ्यात चोरी होत होती. हा मामा म्हणाले, अरे काळ्या इट्या तू, बरोबर. मी तुझ्या दर्शनास आलो आणि तू माझी बकरी तिकडे चोरून येत आहेस. हा बरोबर आहे. ते अर्जुन वाटला झाले. अर्जुन वाटला. मी पंढरपूरला आलोय, अरे काळ्या इट्या तुझ्याकडे आले की माझी मेंढरा दरवला, माझ्या मेंढरा चोर शिरलं की म्हणल्या, तिने बकर नेली, पण त्याच्या घरावर दगड पडत होती. अर्जुन वाटला. बर. मग ती मामा आला, एक दोन बकरी नेली आपण खाल्लेली, तर रोज सध्या दगड पडणार त्यांच्या घरावर रोज. हा. मग तिने बोलली, आणि मामा म्हणजे बकऱ्याची किंमत घे, हा. आम्ही चुकलोय. बर. काय. बर. आणि आम्ही चुकलोय म्हणल्या. मामा म्हणला, असं जरी अंदाजे ही रक्कम घ्या हा. आणि तुमच्या देवाला खर्चा, मला काय नको, पण इथनं हे सोडा. सोडा. मग सोडतो म्हणून ती बाळू माझं भक्त आहे, ती बाळू माझी मेंढरा काय आता येत्यात. ह्या कागद तालुक्यातल्या अर्जुनवाड्यात म्हणले घटना. कापशी बशी आहे, कापशी कागद तालुक्यातच आहे का ती. मामाने त्याला सांगितले, रांडाच्या हो माझा कुणाला तांबडा पैसा सुद्धा पचायचा नाही. नाही, माझा पैसा सुद्धा कोणाला पचणार नाही. मला माझ्याबद्दल ज्यानं रुपये खर्चलाय त्याला मी 10 दिल्या, माझा रुपये चालू तर त्याचं 10 येणार. मामाचं वाईट. पुढचं काय सांगा. रोकडे गावात मामा शृंगारेच्या लग्नात आले होते, तेव्हा मामा म्हणाले, अरे रोकडे आणि मानगाव माझे माहेरघर आहे, रोकडीच्या बापू शृंगारेचा मित्र. तर रुकडे गावात बाळूमा आलते, मुराधनगर म्हणून होता, त्याच्या लग्नाला आलते, लगीन केले, आणि तसंच संभापूरला गेले. का तर मंगू कारंडे ते बाळूमामाचा चाकरी होता. कारंडे. आणि चाकरी असताना ते जे पळून आला, पळून आल्यावर मामा त्याला न्याय आलता, तर त्याचं अजून घुनकी त्या गड्याच्या निमित्तानं मामा संभापुरात गेले. संभापूर त्या पोरग्याचं गाव, आणि अजून त्याचं घुनकी
मग त्या निमित्तानं मामा संभापूरला गेले, तिथनं घुनकीला गेले आणि घुनकीतनं तिथं एक मित्र होता, कोण, दाजी गावडा आणि बाळू गावडा. आणि हे बाळू तिथं गेले आणि तिने काय सांगितले, ते मामाकडं आमच्या बाण घेऊन गेला, दाजी गावड्याला आणि बाळू गावड्याला. आल्यावर मामा म्हणले, त्याला बाळू गावड्याला महारोग झाला. रोग झाल्यावर मामा म्हणला, याला असं झाले आणि मी काय करू बाप्या, मामा माझ्या बहिणीचा नवरा आहे आणि एवढं बघ बाबा. बरं म्हणला, रांड्या राखड एक 6 महिने मेंढर तुझं जाते. मेंढर राखली, गेला त्याचा भाऊ. पण तू काय म्हणला आता बाळू गावड्याला आणि दाजी गावड्याला, अरे मला मेंढर राखायला गडी नाही, त्यांनी गडी तुमच्याकडे 2 घावतात का बघा. मग ते चिकुल्यात एक त्यांनी 2 गडी ठरविलं. बाळू गावडे पोरग्याचं नाव काय, किशापा गावडे आणि एखादं नाव, असं हे दोघं होते. मग तिने चाकरी मामाने ठेवली, आणून शोधन केले, पैसे घेतले. 6 महिन्यात 4 महिन्यातच माग पळून गेल्यावर आता काय करायचं, मामा म्हणला आणायला गेला, हे येत नाही म्हणले, आम्हाला काय तुझी नोकरी निभत नाही आणि पैसे द्यायला होत नाही, माझं पैसे बुडवता तुमचं घर जळतील म्हणलं. त्यांची घरं जळली, आली.